नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत अमायनो ॲसिड म्हणजे काय असतं, आपण ते आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला वापरायला पाहिजे, त्याचे आपल्या पिकाला काय फायदे होतात, तसेच त्याचं प्रमाण किती घ्यायचं असतं, कोणत्या अवस्थेमध्ये आपण ते वापरायचं असतं, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात अमायनो ॲसिड म्हणजे काय। शेतकरी मित्रांनो, अमायनो ॲसिड हे झाडासाठी प्रोटीनचा एक घटक आहे। म्हणजे झाडाला वाढायला, फुलं फळ यायला प्रोटीन लागतं आणि हे प्रोटीन तयार होण्यासाठी आपल्याला अमायनो ॲसिड लागतं। म्हणजे काय, तर अमायनो ॲसिड दिलं तर झाडाला बिल्डिंग मटेरियल जे असतं ते झाडाचं काम सोपं होतं। हे खत नाही तर हे एक ग्रोथ प्रमोटर आहे, म्हणजे एक टॉनिक आहे। शेतकरी मित्रांनो, झाडाच्या आत अमायनो ॲसिड काम कसं करतं ते जाणून घेऊयात। एक म्हणजे ॲब्सॉर्प्शननी, म्हणजे शोषण करून। जेव्हा आपण अमायनो ॲसिड झाडावर पानावर फवारणी करतो त्यामधून ते थेट आत जातं। रूटने घेण्यापेक्षा फास्ट आपल्याला यामधून वरून जर फवारणी केल्यावर रिझल्ट येतो। आता हे इन्झाईम आणि प्रोटीन तयार करतं। झाडात इन्झाईम काम करतात आणि हे इन्झाईम प्रोटीनवर चालतं। अमायनो ॲसिड दिलं तर इन्झाईम ॲक्टिव्हिटी जी असते ती वाढती, म्हणजे सगळं काम फास्ट होतं। त्याचबरोबर हे नवीन पेशी तयार होण्याला, ग्रोथ होण्यासाठी मदत करतं। झाडाची उंची असेल, फांद्या असेल, पानं असेल ते वाढण्यासाठी, फुटवे येण्यासाठी सगळं नवीन पेशी बनवून होतं। अमायनो ॲसिड पेशी बनवायला मदत करतं। तर आता त्याचबरोबर फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग होण्यामध्ये पण आपल्याला कळी धरायला मदत करतं। जी फुलगळ आहे ती कमी करतं। त्यानंतर फ्रूट सेटिंग जी आहे ती वाढवतं। टोमॅटो असन, मिरची असन, त्यानंतर कापूस, द्राक्ष सगळ्यामध्ये महत्त्वाचं असतं। त्यानंतर फोटोसिंथेसिस वाढवतं। आपल्या झाडामध्ये जे अन्न तयार करण्याची जी क्रिया आहे ती अमायनो ॲसिड दिल्यामुळे ही प्रोसेसिंग जी आहे ती फास्ट होते। त्यामुळे झाड जास्त प्रमाणात अन्न तयार करतं आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन पण निश्चितच आपलं वाढतं। त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला उपयोग येतं। ज्यावेळेस दुष्काळ पडतो, आपल्या झाडाला पाणी बसत नाही, त्याचबरोबर थंडी जास्त पडते, त्यानंतर ऊन जर जास्त असेल, झाड आपलं ट्रेसमध्ये गेलं असेल तर ते ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम हे आपल्याला अमायनो ॲसिड करतं। झाडाला रिकवर करायला ही मदत करतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे आपण NPK असन, त्यानंतर DAP असन, हे जे खतं आपण आपल्या पिकाला देतो ते संपूर्णपणे झाडाला आपल्याला अपटेक होत नाही। त्यामुळे हे जे अपटेक करण्याचं काम आहे, जे अमायनो ॲसिड आहे ते वाढवतं। त्यामुळे आपल्याला जो खत आपण टाकतो त्याचा फायदा चांगला होतो। आता हे कोणकोणत्या पिकामध्ये आपण वापर करू शकतो, तर भाजीपाला पिकामध्ये जर म्हणायला गेलं तर टोमॅटो, मिरची, वांगी, त्याचबरोबर फळपिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा, शेतपिकांमध्ये आपण कापूस असन, सोयाबीन असन, मका असन, गहू असन, तसं जर पाहायला गेलं तर आपण सगळ्या पिकांमध्ये याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता याचा वापर कधी करायचा सगळ्यात महत्त्वाचा आहे। वापर करताना आपण सुरुवातीच्या जे वाढीची अवस्था असते, व्हेजिटेटिव्ह स्टेज, त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर कळी येण्याच्या टायमाला, फुलं लागण्याच्या अगोदर, फुलं जास्त प्रमाणात येण्यासाठी, फुलगळ कमी होण्यासाठी, फुलं लागल्यानंतर सेटिंग होण्यासाठी, फ्रूट सेट होण्यासाठी, त्याचबरोबर ट्रेसमध्ये जर आपलं झाड गेलं असेल तर ते ट्रेसमधून रिकवर करण्यासाठी आपण अमायनो ॲसिडचा वापर करू शकतो। आता ह्याचा डोस आणि वापर पद्धत पाहूयात। जर आपल्याला फवारणीसाठी जर याचा वापर करायचा असेल तर 1 ते 2 मिली आपण प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो। आपल्या पिकाच्या आणि अवस्थेनुसार आपण याचा डोस कमी जास्त होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करताना सकाळी लवकर करायची आहे किंवा सायंकाळच्या टायमाला आपण याची फवारणी करावी। आता कोणासोबत आपण मिक्स होऊ शकतो, तर NPK जे फर्टिलायझर येतात त्यासोबत आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट येतात त्यासोबत आपण याचा मिक्स करून वापर करू शकतो। त्याचबरोबर काही कीटकनाशक जे येतात त्यासोबत पण आपण हे वापरू शकतो। फक्त वापरताना योग्य ते लेबल पाहून आपण याचा वापर करावा। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या चुका म्हणजे जास्त डोस आपण द्यायचा नाही आहे, दुपारी भरवणामध्ये आपण याचा स्प्रे करायचा नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचा वापर करायचा आहे। याचे फायदे काय काय आहेत, झाडाची वाढ आपली जलद होते, कळी असेल, फुलं असेल ते जास्त प्रमाणात येण्यासाठी मदत होते, फुलगळ कमी होते, फ्रूट सेटिंग व्हायला मदत होते, उत्पादन आपलं त्यामुळे वाढतं आणि आपलं जे फळं आहे त्यामध्ये क्वालिटी असन, कलर असन, साईज असन ते सुधारायला आपल्याला मदत होते। शेतकरी मित्रांनो, जर आपण अमायनो ॲसिड म्हणजे काय, तर एक सायंटिफिक टॉनिकच आहे। आपण याचा जर योग्य वापर केला तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।